म्हटलेलं आहे। बावनकुळेंनी टीम सोबत वॉर रूम सुरू केलेली आहे असंही राऊत म्हणाले। घटनाबाह्य कृत्य खासगी जीवनात शिरण्याचा प्रकार आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेलं त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे लोक, काँग्रेसचे लोक, हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे। हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे, घटनाबाह्य कृत्य आहे। आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे की होय, आम्ही फोन टॅप करतोय। आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। विरोधी पक्षाचे, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे। पत्रकार सुद्धा आहेत, पत्रकार आहेत, ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत, मिंध्यांचे बहुतेक लोक आहेत। स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार असेल, मी असेल, उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, सगळ्यांवरती हे विजिलन्स चालू आहे। देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देत आहेत का मिस्टर बावनकुळे? हा किती गंभीर गुन्हा आहे, काय सांगावं। हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील, कारण अमित शहा फडणवीसांच्या विरुद्ध आहेत, त्यांचा काय भरोसा नाही। कोणासाठी चाललंय हे? कुठून आली यंत्रणा ही? या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून? जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे।